तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूर तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आली असून डॉक्टर प्रबल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतमालाची रक्कम न दिल्याने सुमारे 150 शेतकऱ्यांची तब्बल 5,50,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मलकापूर, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर, बुलढाणा, मुक्ताईनगर आणि बोदवड या 7ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापूस, मका, तूर व सोयाबीन खरेदी करूनही आरोपींनी अद्यापही 1 रुपयाही अदा केला नाही। या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 429/2024 दाखल करण्यात आला असला तरीही आरोपींना अटक न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला। आरोपी फरार असून आपली स्थावर मालमत्ता विकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। जानेवारी रोजी शेतकरी कुटुंबासह मलकापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले। या आंदोलनात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। शेतकरी नेते ॲडव्होकेट साहेबराव मोरे यांनी प्रशासनाने कायदेशीर व नैतिक जबाबदारी पार पाडावी अशी ठाम मागणी केली। सायंकाळी आमदार जयसुख संचेती यांनी उपोषणास्थळी भेट देत पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले। विलंब न करता चार्जशीट दाखल करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। त्यानंतर पोलीस प्रशासनाने लवकरच चार्जशीट दाखल करण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी आमदार संचेती यांच्या हस्ते शीतपेय स्वीकारून आमरण उपोषणाची सांगता केली। मात्र शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे, न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। आपण पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज। 18 महिन्यापूर्वी एक आरंभ ट्रेडिंग कंपनी नावाची कंपनी या ठिकाणी इस्टॅब्लिश झाली आणि त्या कंपनीने मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आणि त्यांना चेक स्वरूपामध्ये पेमेंट सुद्धा केले, परंतु ते चेक काही वठवल्या गेले नाही आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झाली। त्यांनी विकलेल्या मालाचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाही। ही रक्कम जवळपास 6.5 कोटी रुपये आहे आणि ती मिळावी याकरता सर्व शेतकऱ्यांनी आज आंदोलन या ठिकाणी थाटलेलं आहे। त्यामध्ये काही महिला शेतकरी आहेत, काही पुरुष शेतकरी आहेत, त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता पोलीस विभागाला जे जे आरोपी आहे यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि चार्जशीट दाखल करा अशा प्रकारची आपण या ठिकाणी त्यांना सूचना वजा विनंती केली आहे आणि यातून निश्चितच या शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असा आपल्याला विश्वास आहे, कारण की त्याची मालमत्ता जी आहे ही शेतकऱ्यांची झालेल्या फसवणुकीपेक्षा जास्त आहे असं सूत्रदर्शनी आपल्या लक्षात येते आणि म्हणून मी शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळापर्यंत मी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील एवढं आश्वस्त करतो त्या शेतकऱ्यांना। आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळेल अशा प्रकारचा त्यांच्या मार्फत हा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद।